आमचे सचिव सांगळे साहेब व सर्व क्षेत्रातील इतर मान्यवर, मला एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह स्कीम आणि एक्सपोर्ट डॉक्युमेंटेशन या सब्जेक्टवर बोलण्याची जी तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आपलं प्रोडक्ट एक्सपोर्ट निश्चित केल्यानंतर त्या प्रोडक्टच्या अनुसरून आपल्याला ते कुठल्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या अंडर येतं हे बघावं लागतं. ते ज्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या अंडर येत असेल त्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचं रजिस्ट्रेशन किंवा मेंबरशिप सर्टिफिकेट आपल्याला घ्यावं लागतं. रजिस्ट्रेशन किंवा मेंबरशिप सर्टिफिकेटची पण बऱ्याचशा एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलची सुविधा आता ऑनलाईन आहे. टोटल 37 एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहेत. त्यातलं सगळ्यात मेजर जे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे आपल्याला आपल्या ह्या भागात लागतं ते आपलं आहे, ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी. त्यानंतर बऱ्यापैकी इथे स्पाइसेस पण एक्सपोर्ट होतात या भागातून, चिली पावडर वगैरे एक्सपोर्ट होते. त्यासाठी स्पाइस बोर्डचं पण एक्सपोर्ट RCMC घ्यावं लागतं. एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचं सर्टिफिकेट घेणं ही काही कॉम्प्लिकेटेड प्रोसेस नाही. पण जर तरी सुद्धा आपण जर एकापेक्षा जास्त प्रोडक्ट एक्सपोर्ट करत असणार आणि त्यावेळेस जर आपल्याला हेच निश्चित होत नसेल की कुठल्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचं सर्टिफिकेट आपण घ्यावं किंवा एकापेक्षा जास्त एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचे सर्टिफिकेट घेण्यामध्ये आपली खूप गव्हर्नमेंट फीस जर जात असेल तर त्यावेळेस त्यांनी ऍक्च्युअली 36 एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आणि 37 नंबरचं जे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे ते आहे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्टर PIO चं रजिस्ट्रेशन तुम्ही एकापेक्षा जास्त कमोडिटीज मध्ये जात असाल तरच घ्यायचं. फक्त एक सेकंड, लास्ट टाइम मी एक्सपोर्ट प्रोसिजर मध्ये एक्सपोर्ट डॉक्युमेंटेशन हा पार्ट घेतला नव्हता. मला वाटलं की खूपच इझी पार्ट आहे म्हणून मी जेव्हा धुळ्याला आपलं सेमिनार झालं त्यावेळेस मी हे इन्क्लूड केलं नव्हतं त्याच्यामध्ये. पण ज्यावेळेस आमचं क्लिअरिंग आणि फॉरवर्डिंगच्या ऍक्टिव्हिटीमध्ये मी थोडंसं बघितलं, आमच्या त्या टीम बरोबर डिस्कस केलं, तेव्हा असं लक्षात आलं की बरेच जे फ्रेश एक्सपोर्टर असतात, नवीन एक्सपोर्टर असतात, त्यांना बेसिक डॉक्युमेंटेशन मध्येच प्रॉब्लेम असतो की इनव्हॉइस कसं बनवायचं हे सुद्धा माहिती नसतं. असाच बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम येतो. कन्सायनिंग कोणाला टाकायचं, बायरचं नाव कसं टाकायचं, नोटिफाय पार्टी म्हणजे काय, अशा बेसिक कन्सेप्ट मध्येच प्रॉब्लेम होतात. त्यामुळे मी हा पण मुद्दा घेतलेला आहे. आता मी तुम्हाला जे ऑलरेडी एक्सपोर्ट करतायत त्यांना सगळ्याच गोष्टी माहिती असतील, पण ज्यांना आता एक्सपोर्ट करायचं आहे त्यांना हे डॉक्युमेंटेशन माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून मी वन बाय वन एक डॉक्युमेंट तुम्हाला सांगतोय. पहिल्यांदा आपण इनव्हॉइस हे डॉक्युमेंट बघू. हे सगळ्यात बेसिक डॉक्युमेंट एक्सपोर्ट साठी लागणार आहे. इनव्हॉइस म्हणजे काय, आपण जे डोमेस्टिक सेल मध्ये जे बिल करतो किंवा जे डोमेस्टिक सेल मध्ये इनव्हॉइस करतो तसंच इनव्हॉइस तुम्हाला एक्सपोर्ट मध्ये करावं लागतं. पण याच्यामध्ये काही गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत. आपल्या जीएसटीच्या इनव्हॉइस मध्ये बिल टू शिप टू पार्टी वगैरे टर्मिनॉलॉजी फक्त वेगळे आहे आणि एक्सपोर्ट नुसार त्याच्या काही गोष्टी बदलत जातात. पण यातल्या इनव्हॉइस हेच एक डॉक्युमेंट एक्सपोर्टरला जनरेट करावं लागतं. बाकी शिपिंग बिल ऑफ लॅडिंग हे क्लिअरिंग फॉरवर्डिंग एजंटचं काम असतं. त्यांना प्रॉब्लेम येत नाही कुठे. क्लिअरिंग फॉरवर्डिंग एजंटला माहिती असतं त्यामुळे कुठे प्रॉब्लेम येत नाही, पण एक्सपोर्टरला प्रॉब्लेम येतो. तर मी एक गोष्ट सांगतो. ऍड्रेस मध्ये काय काय असावं. आता एक्सपोर्टरचा जो ऍड्रेस असतो याच्यामध्ये काय काय असावं. एक्सपोर्टरचा एक्झॅक्टली तोच ऍड्रेस असावा जो तुम्ही IEC कोडवर तुम्हाला दिसतो. IEC कोडचे प्रिंट काढल्यावर तुम्हाला जो ऍड्रेस दिसतो त्याच्यात कुठेही मिसमॅच नको. अगदी कॉमा टू कॉमा मॅच असला तर उत्तम. तोच ऍड्रेस पाहिजे. आणि नॉर्मली एक्सपोर्टर काय करतात, इथे महाराष्ट्र लिहिलं आणि सोडून दिलेलं. पण तुम्ही जे तुमचा गुड्स विकताय तो तुम्ही देशाच्या बाहेर विकताय, त्यामुळे तिथे तुम्ही इंडिया लिहिणं सुद्धा एक्सपेक्टेड आहे. तुमचा IEC कोड हा आला पाहिजे. त्याचबरोबर तुमचं जे जिथे ऍड्रेस लिहिता तिथे तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा लिहिला पाहिजे आणि कॉन्टॅक्ट नंबर त्याच माणसाचा लिहिला पाहिजे जो एक्सपोर्ट साठी रिस्पॉन्सिबल आहे. किंवा जर एखाद्या बायरने कॉन्टॅक्ट केला तर त्याला त्याच्याशी बोलता आलं पाहिजे. अशा माणसाचा कॉन्टॅक्ट नंबर तिथे असणं गरजेचं आहे. मला तरी वाटतं जर कॉन्टॅक्ट नंबर असेल, आपण आता बरंच काय झालंय, एक्सपोर्टचा आणि इम्पोर्टचा डेटाबेस पूर्ण ओपन आहे मार्केटमध्ये. तुम्ही कोणी काय एक्सपोर्ट केलं, किती एक्सपोर्ट केलं, काय रेटने केलं, पॅकेज साईज काय होती, कुठल्या डेस्टिनेशनला गेलं, सगळा डेटाबेस आता मार्केटमध्ये मिळतो. त्यामुळे बऱ्याच वेळेस असं होऊ शकतं की काही बायर तुमचा डेटाबेस सर्च करण्याची शक्यता आहे. तर तुमचा जर कॉन्टॅक्ट नंबर तिथे असेल तर तुमच्या बायरला तुमच्यापर्यंत इझिली पोहोचता येईल. ओव्हरसीज बायरला तुमच्यापर्यंत इझिली पोहोचता येईल. यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तिथे टाकला तर ते चांगली गोष्ट आहे. अजून
की बाय तिथे कन्सायनी म्हणून असतं. कन्सायनी आणि बायर हे दोन टर्म्स आहेत ऍक्च्युअली. बायर म्हणजे जी पार्टी तुम्हाला तुमच्याकडून बाय करते, तुम्हाला पेमेंट पाठवते, ती बायर ही झाली. कन्सायनी म्हणजे ही पार्टी झाली ज्याला तुम्ही माल पाठवता. बऱ्याच वेळेस काय होतं, तुमचा बायर हा आफ्रिकेत असतो आणि कन्सायनी हा दुबईचा असतो. तर पेमेंट तुम्हाला जरी आफ्रिकेतून येणार असेल तरी तुम्हाला माल दुबईला पाठवायचे आणि हे ट्राय पार्टी अग्रीमेंट वगैरे असेल तर त्या केसमध्ये चालतं. किंवा दुबईमध्ये एक पार्टी खरेदी करते, दुसऱ्या पार्टीला तुम्हाला गुड्स डिलिव्हर करायचे, त्यावेळेस बायर आणि कन्सायनी हा वेगवेगळा असतो. नॉर्मल केसेसमध्ये कन्सायनी आणि बायर हा एकच असतो. याच्या पलीकडे अजून एक गोष्ट, अजून एक पार्टी ती नोटिफाय पार्टीमध्ये बऱ्याच ऍग्रीकल्चर प्रोडक्ट्स मध्ये नोटिफाय पार्टी म्हणून एका तिसऱ्याच पार्टीचा उल्लेख केलेला असतो. नोटिफाय पार्टी ही बाहेरही नसते, कन्सायनी नसते, तिसरीच पार्टी असते. ती काय मेन्शन करतात नोटिफाय पार्टीमध्ये, तर कधी कधी काय होतं, आता मिडल ईस्ट ह्या कंट्रीज मध्ये जेव्हा एक्सपोर्ट होतो तेव्हा काय होतं, त्यांच्या कंपन्या किंवा त्यांचं एवढं सिस्टमॅटिक काम नसतं गल्फ कंट्रीज मध्ये. तर ज्याला आपण माल पाठवतो कन्सायनी किंवा बायर हा वेगळा असतो, तो त्याच्या ऑफिस मधून एखाद्या मॅनेजरला पैसे म्हणजे रिमिट करण्यासाठी पाठवतो, इंडियामध्ये पैसे रिमिट करण्यासाठी. अक्षरशः मॅनेजर स्वतःच्या नावाने ते पैसे इंडियामध्ये रिमिट करतात. तिथे एवढे स्ट्रिक्ट नॉर्म्स नाहीयेत गल्फ कंट्रीज मध्ये. त्यामुळे जेव्हा आपल्या अकाउंटला पैसे येतात ते वेगळ्याच पार्टीच्या नावाने येतात, जिचा डॉक्युमेंट मध्ये कुठेही उल्लेख नसतो. त्यावेळेस तुम्हाला बीआरसी जनरेट करता येत नाही. बीआरसी जनरेट करण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स येतात आणि बीआरसी जनरेट नाही झाली तर तुमचं ते पर्टिक्युलर डॉक्युमेंट कॉशन लिस्ट मध्ये येतं. कॉशन लिस्ट मध्ये आल्यानंतर बँक काही दिवसात तुमच्या आयईसी सुद्धा बॅन करू शकतं किंवा त्याला ईडीला रिपोर्टिंग होतं. जर पर्टिक्युलर त्यांनी दिलेल्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही प्रॉपर डॉक्युमेंटेशन नाही करू शकले तर त्याचं ईडीला रिपोर्टिंग होतं आणि ईडीचं एकदा रिपोर्टिंग झालं तुमच्या आयसी कोडचं तर ईडी दरवर्षी तुमचा फॉलोअप चालू ठेवते. त्यामुळे ईडी पर्यंत एक छोटीशा गोष्टीमुळे ईडी पर्यंत जाऊ शकतो आपण. त्यामुळे एक आधीच अंदाज घ्यायचा, समोरची जी आपली पार्टी इम्पोर्टर आहे त्याला आधीच विचारायचं पैसे तू कुठल्या नावाने पाठवणार आहेस, तो ज्या नावाने पाठवण्याची शक्यता आहे. कधी कधी बऱ्याच वेळेस त्यांच्या ग्रुप कंपन्याज पण असतात, त्यांचे 3-4 नावं नोटिफाय पार्टी 1, नोटिफाय पार्टी 2, 3, 4 किती टाकले तर काही प्रॉब्लेम नाही. शिपिंग बिल मध्येही तेवढी जागा येते किंवा शिपिंग बिल मध्ये जरी नसलं, कस्टम सर्टिफाईड इनवॉइस मध्ये जर ती नोटिफाय पार्टी टाकलेली असेल तर त्याच्याकडून पेमेंट आल्यावर तुम्ही बँकेत प्रूव्ह करू शकता आणि तुम्हाला तिथे दाखवता येतं. पण अगदीच 4-5 नोटिफाय पार्टी टाकले तर तुम्हाला कस्टम ऑफिसर पण विचारणार एवढ्या पार्टीचे नाव का टाकले, त्याचं पण तुमच्याकडे प्रॉपर रिझन असलं पाहिजे. त्यामुळे मिनिमम असाव्यात त्या सुद्धा. बँकेत सुद्धा तो प्रॉब्लेम येऊ शकतो, जास्तच नोटिफाय पार्टी असल्या तर प्रॉब्लेम येतो. पण आता नेक्स्ट डॉक्युमेंट आहे इनवॉइस मध्ये काय येतं, ऍड्रेस येतो, तुमच्या ज्या क्वांटिटीज वगैरे आहेत किंवा क्वांटिटी येते, रेट येतो, टोटल ज्या करन्सीमध्ये तुम्ही एक्सपोर्ट करत असता त्या करन्सी येते, व्हॅल्यूच्या डिटेल्स इनवॉइस मध्ये येतात. एवढाच फरक आहे. जर एकापेक्षा जास्त लाईन आयटम असतील तुमच्या इनवॉइस मध्ये तेव्हा याच्यात काही चूक असेल तर तुमचा माल एक्सपोर्टच होणार नाही आणि याच्यात जर एकदा चूक झाली तर ती दुरुस्त पण करता येत नाही. शिपिंग बिल दुरुस्त करणं एवढं सोपं नाहीये. आणि शिपिंग बिल मध्ये काय काय आलं पाहिजे सगळ्यात टॉपला. शिपिंग बिल मध्ये काय काय आलं पाहिजे, सगळ्यात बेसिक जी गोष्ट आहे शिपिंग बिल मध्ये कन्सायनी, एक्सपोर्टर वगैरे ह्याच डिटेल येतात. तुमचं इनवॉइस अचूक असेल तर शिपिंग बिल मध्ये मिस्टेक होत नाही, कारण क्लिअरिंग एजंटच्या एंडला तीच अमाऊंट पूर्वी यायची. तुम्हाला कुठल्या इन्सेंटिव्हला तुम्ही एलिजिबल आहात ते फक्त दिलेलं असायचं. वी इंटेंड टू क्लेम रिवॉर्ड्स अंडर एमएएस बेनिफिट वगैरे काही जे क्लेम असतात ते सगळे दिलेले असायचे. पण शिपिंग बिलावर तुम्हाला एक्झॅक्ट कळत होतं की तुम्हाला किती इन्सेंटिव्ह मिळणार आहे. आता नवीन फॉर्मॅट प्रमाणे जे शिपिंग बिल आहे त्याच्यात तुम्हाला टोटल इन्सेंटिव्ह किती मिळणार आहेत हे कळतं. पहिला ड्युटी ड्रॉबॅक म्हणतो तो ऑल इंडस्ट्री रेट प्रमाणे किती आहे, तो जर तुम्ही क्लेम केलेला असेल तर त्याची अमाऊंट येते. आयजीएसटी जर तुम्ही भरलेला असेल तर आयजीएसटीचा तुम्हाला रिफंड मिळतो, त्यामुळे त्याची सुद्धा अमाऊंट येते. त्याच्यात सेस असते, सेस वगैरे असतात ते येते. आरओडीटीईपी हा नवीन इन्सेंटिव्ह आता आलेला आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल मध्ये नंतर सांगणार आहे पुढच्या स्टेप मध्ये. पण आरओडीटीईपी ची अमाऊंट पण इथे दिसते. आणि आरओएससीटीएल ही गारमेंट प्रोडक्ट साठी इन्सेंटिव्ह आहे. स्पेसिफाईड गारमेंट प्रोडक्ट साठी, कुठल्याही गारमेंट प्रत्येकच गारमेंट प्रोडक्टला मिळते असं नाही. माझ्या माहितीप्रमाणे धुळे आणि नंदुरबार मधून जेवढं गारमेंट एक्सपोर्ट होतं त्यातलं कुठलंही प्रोडक्ट या लिस्ट मध्ये येत नाही. त्यांना मोस्टली त्या प्रोडक्टला फक्त आरओडीटीईपी मिळते, ती पण 3.1% मिळते.
नंतर याच्यामध्ये इनवॉइस व्हॅल्यू वगैरे ह्या इन्फॉर्मेशन येतात शिपिंग बिलमध्ये. पूर्वी ह्या ज्या डीबीकेच्या वगैरे ह्या इन्फॉर्मेशन ह्या सेकंड पेजवर यायच्या, आता फर्स्ट पेजवर नवीन फॉर्मॅट प्रमाणे यायला लागली. तिसरं जे डॉक्युमेंट आहे आपलं बिल ऑफ लॅडिंग. शिपिंग बिल हे इनवॉइस हे एक्सपोर्टर तयार करतो. शिपिंग बिल हे तुम्हाला कस्टम इश्यू करतात. क्लिअरिंग एजंट जे असतात, क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट CHA, ते कस्टमच्या पोर्टलवर शिपिंग बिल फाईल करतात आणि कस्टम कडून शिपिंग बिल इश्यू होतं. आणि तिसरं जे डॉक्युमेंट आहे याला प्रूफ ऑफ ओनरशिप पण म्हणतात, बिल ऑफ लॅडिंग. बिल ऑफ लॅडिंग हे डॉक्युमेंट तुम्हाला तुमची जी शिपिंग लाईन असते, शिपिंग लाईन कडून इश्यू होतं. आता बिल ऑफ लॅडिंग मध्ये ओरिजिनल, डुप्लिकेट वगैरे असे टाइप्स असतात. तर जी ओरिजिनल बिल ऑफ लॅडिंग असते ती एक्सपोर्टरला मिळते. एक्सपोर्ट माल जहाजावर चढवल्यानंतर. आणि ओरिजिनल बिल ऑफ लॅडिंगची कॉपी जोपर्यंत तुम्ही तुमच्या इम्पोर्टरला पाठवत नाही, समोरच्या कन्सायनीला पाठवत नाही ओरिजिनल बिल ऑफ लॅडिंगची कॉपी, तोपर्यंत त्याला त्याचा गुड्स क्लिअर करता येत नाही. त्यामुळे तुमचा माल जहाजावर चढवल्यानंतर तुम्हाला ते बिल ऑफ लॅडिंगची कॉपी क्लिअरिंग एजंट कडून घ्यावी लागते, तुमच्या म्हणजे शिपिंग लाईन कडून घ्यावी लागते. आणि ती बाय कुरिअर तुम्हाला तुमच्या एक्सपोर्टरला पाठवावी लागते. हे झालं फ्रेश प्रॉडक्ट, फ्रेश फ्रूट मध्ये किंवा जे पेरिशेबल प्रॉडक्ट्स आहेत याच्यामध्ये. पण पेरिशेबल प्रॉडक्ट नसतील, LC वगैरे असेल, डॉक्युमेंटचा टर्म जर बँके थ्रू जर लॉजमेंट करावे, बँके थ्रू जर डॉक्युमेंट जाणार असतील, तर ही बिल ऑफ लॅडिंग म्हणजे इनवॉइस, पॅकिंग लिस्ट, शिपिंग बिल आणि बिल ऑफ लॅडिंगची ओरिजिनल कॉपी हा सेट तुम्हाला तुमच्या बँकेला द्यावा लागतो. तुमची बँक जो कन्सायनी असतो, कन्सायनी किंवा बायर, त्याच्या बँकेला पाठवते आणि त्याची बँक त्याने जे LC वगैरेच्या ज्या टर्म्स असतील त्या फुलफिल केल्या असतील, ते पेमेंट वगैरे त्याने तिथे भरलेलं असेल, तर त्यावेळेस त्याची बँक त्याला रिलीज करते. नंतर ती बिल ऑफ लॅडिंग घेऊन त्याला कंटेनर क्लिअर करता येतो. बिल ऑफ लॅडिंग जर जायला उशीर झाला तर कंटेनर कधी कधी खराब सुद्धा होतो. नेक्स्ट डॉक्युमेंट आपला आहे सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन. आता सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन अलीकडच्या काळात बरीच डोकेदुखी झालेला डॉक्युमेंट आहे. पूर्वीच्या काळात सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन फक्त 200 रुपये क्लिअरिंग एजंट खर्च करायचा आणि कुठल्याही कंट्रीसाठी सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन आरामात निघायचं. काही अवघड डॉक्युमेंट नव्हतं. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स किंवा बरेच चेंबर ऑफ कॉमर्स होते, ते इश्यू करायचे. मोस्टली रायगड चेंबर ऑफ कॉमर्सचे डॉक्युमेंट असायचे याला नावाशिवाला. पण आता काय झालं, आफ्टा आणि साप्टा हे असे टॅरिफ ॲग्रीमेंट आहेत की इंडिया बरोबर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे. इंडिया बरोबर तुम्ही ज्या कंट्रीला एक्सपोर्ट करताय त्या कंट्रीचा जर फ्री ट्रेड टॅरिफ ॲग्रीमेंट असेल तर ते स्पेसिफिक सर्टिफिकेट ऑफ ओरिजिनच काढावं लागतं तुम्हाला. त्याचा फायदा तुम्हाला काय होतो, तुम्हाला म्हणजे एक्सपोर्टरला त्याचा काही यूज नसतो, पण जो इम्पोर्टर असतो, इम्पोर्टरला त्याच्या कंट्रीमध्ये इम्पोर्ट ड्युटी भरावी लागत नाही तुमच्या प्रॉडक्टला, किंवा कन्सेशनल रेटने भरावी लागते. जे ते फ्री ट्रेड टॅरिफ ॲग्रीमेंट असेल त्या दोन कंट्रीज मधला, त्या नॉर्म्सनुसार त्याला तिथे इम्पोर्ट ड्युटी भरावी लागते आणि ते मोठ्या प्रमाणावर कन्सेशन असतं. आता ह्या डॉक्युमेंटमध्ये अलीकडे असं पण व्हायला लागलं की शिपिंग बिलमध्ये व्हॅल्यू वेगळी आणि आम्हाला सर्टिफिकेट ऑफ ओरिजिनवर व्हॅल्यू वेगळी डिक्लेअर करायची. असं पण बऱ्याच वेळेस होत होतं एक्सपोर्टरकडून, कारण तशी डिमांड तुमच्या इम्पोर्टरची असायची. सुरुवातीला शिपिंग बिल मागत नव्हते सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन इश्यू करणारे अथॉरिटीज, पण नंतर त्यांच्याही लक्षात आलं की याच्यात काहीतरी व्हायोलेशन होतंय, रूल्स कुठेतरी ब्रेक होत आहे. आता शिपिंग बिल घेतल्याशिवाय सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन इश्यूच होत नाही. आफ्टा तर इश्यू होत नाही, नॉर्मल सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन इश्यू होतं, पण याच्यामध्ये कोणी व्हॅल्यू कमी दाखवण्याचा प्रयत्न करत नाही, कारण इथे काही यूज नसतो कोणाला व्हॅल्यू कमी दाखवून. नेक्स्ट डॉक्युमेंट आहे फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट. फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट हे एकदम फक्त फॉर्मॅलिटीच आहे. तुमच्या प्रॉडक्ट्समध्ये काही म्हणजे घाण वगैरे नाही एवढं दाखवण्यासाठी ते फायटोसॅनिटरी स्वच्छता प्रमाणपत्र म्हणतात त्याला, फक्त तेवढं सर्टिफिकेट आहे. पण त्याच्याशिवाय एक्सपोर्ट करता येत नाही, ते रिक्वायर्ड असेल. त्याच्यानंतर काही 2-3 डॉक्युमेंट्स आहेत, फ्युमिगेशन सर्टिफिकेट, हेल्थ सर्टिफिकेट, GSP सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट तुमचं प्रॉडक्टचं कॉन्फिगरेशन काय आहे. फ्युमिगेशन फॉर एक्झाम्पल जर तुमच्या प्रॉडक्टच्या लाकडाचे पॅलेट्स वगैरे असं काही असेल तर त्या केसेसमध्ये फक्त फ्युमिगेशन घ्यावं लागतं, इतर केसेसमध्ये घ्यावं लागत नाही. मग तुमचं प्रॉडक्ट कसं आहे त्यानुसार त्याचे बरेचसे सर्टिफिकेट व्हॅरी करतात एक्सपोर्ट करताना. हेल्थ सर्टिफिकेट, GSP सर्टिफिकेटचं पण तसंच आहे.
जर तुमच्या बाहेरची रिक्वायरमेंट असेल, त्याने सांगितलेलं असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागतं. हे सर्टिफिकेट काढणं थोडीशी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. त्याला वेळही बराच लागतो, 15 दिवसाचा सुद्धा वेळ लागतो हेल्थ सर्टिफिकेटला. त्यामुळे त्याला ॲडव्हान्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फाईल करावं लागतं. ठीक, नेक्स्ट. बरं, आता हे डॉक्युमेंट्समध्ये बेसिक डॉक्युमेंट्स तरी झालेत आपले. आता मी जे अजून याच्यात डॉक्युमेंट सांगायचं म्हणजे राहिलेलं नाही, तसं एक्सपोर्टसाठी हेच डॉक्युमेंट लागतात. पण एक्सपोर्ट झाल्यानंतर पोस्ट शिपमेंट ॲक्टिव्हिटीजमधलं एक डॉक्युमेंटबद्दल मी तुम्हाला थोडं डिटेलमध्ये सांगतोय. त्याच्यात बऱ्याच एक्सपोर्टरकडे प्रॉब्लेम्स असतात. BRC बँक रिअलायझेशन सर्टिफिकेट. बँक रिअलायझेशन सर्टिफिकेट बँक इश्यू करताना बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम करते. आता बरेचसे एक्सपोर्टर आहेत जे इराणला एक्सपोर्ट करतात. INR मध्ये त्यांना माहितीच नसतं की इराणचा आणि इंडियाचा जो ट्रेड आहे तो INR मध्ये झाला पाहिजे, कारण इराण ही US सँक्शन कंट्री, US डॉलरचं सँक्शन आहे त्या कंट्रीला. त्यामुळे इराण बरोबर US डॉलरमध्ये जर तुम्ही डॉक्युमेंट वगैरे बनवलेले असतील तर BRC इश्यू करायला प्रॉब्लेम्स येतो. नॉर्मल सुद्धा BRC इश्यू करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात ते मी पहिल्यांदा सांगतो. वरचे जे 4 डॉक्युमेंट आहेत, इनवॉइस, पॅकिंग लिस्ट, शिपिंग बिल आणि बिल ऑफ रेडिंग, या 4 डॉक्युमेंटचा सेट घ्यावा लागतो BRC साठी. त्यानंतर प्रत्येक बँकेचं एक स्पेसिफाईड फॉर्मॅटमध्ये त्यांचं स्पेसिफाईड फॉर्मॅटमध्ये कव्हरिंग लेटर असतं. ते कव्हरिंग लेटर वरती जोडावं लागतं. त्या कव्हरिंग लेटरमध्ये ह्याच इन्फॉर्मेशन भराव्या लागतात. प्लस तुम्ही जो इनवर्ड रेमिटन्स आलेला आहे, इनवर्ड रेमिटन्सच्या सगळ्या डिटेल्स त्याच्यात टाकाव्या लागतात. फॉर्मॅट भरल्यानंतर आणि इनवर्ड रेमिटन्सच्या डिटेल्स दिल्यानंतर सुद्धा कोटक महिंद्रा बँक सारख्या काही बँका अशा आहेत की ज्या तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये सुद्धा ही सगळी माहिती मागतात. 17 कॉलमचा फॉर्मॅट आहे कोटक महिंद्रा बँकेचा. तर सॉफ्टमध्ये पण तुम्हाला एक कॉपी द्यावी लागते तुमचे जे टोटल डॉक्युमेंट्स आहेत त्यांची.